आसिम मुनीर हे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आहेत, मात्र आता त्यांना दहशतवादी घोषित करण्याची मागणी थेट अमेरिकेतून झाली आहे। पहलगामच्या हल्ल्यामध्ये मुनीरचा समावेश असल्याचा मोठा पुरावा अमेरिकेतून समोर आलाय। बघूया। भारतानं पाकला घरात घुसून धडा शिकवला, मात्र त्यापूर्वी रणगाड्यावर उभं राहून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर भारताला पोकळ धमक्या देत होते। पाकिस्तानसाठी मुनीर हा त्यांचा लष्कर प्रमुख असला तरी भारतासाठी तो आता मोस्ट वॉन्टेड दहशतवादी झालाय। हाफिज सईद, मसूद अझहर आणि ओसामा बिन लादेन यांच्यामध्येच मुनीरची गणना केली जाते। पहलगामच्या हल्ल्यात मुनीरचा समावेश असल्याचा मोठा पुरावा अमेरिकेतून समोर आलाय। तिथं मुनीरची तुलना लादेनशी केली जाते। अमेरिकेच्या संरक्षण विभागातल्या एका माजी अधिकाऱ्यानं मुनीरला लादेनची उपमा दिली आहे। मुनीरला लादेन सारखाच दहशतवादी घोषित करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। The only reaction that the United States should take is a formal designation of Pakistan as a state sponsor of terror and a designation of Asif Munir as a terrorist. The only difference between Osama bin Laden and Asif Munir is Osama bin Laden lived in a cave and Asif Munir lives in a palace. But beyond that, the two are the same and their end should also be the same. अमेरिकेतून ही मागणी झाल्यानंतर आता भारतातूनही थेट मुनीरवर स्ट्राईक करण्याची मागणी होतीये। अमेरिकेनं लादेनला घरात घुसून मारलं होतं, त्यामुळे भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या मुनीरलाही धडा शिकवा अशी मागणी होतीये। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रामुख्याने जबाबदार आसिम मुनीरला धरलं जात आहे। ज्या पद्धतीचं स्फोटक वक्तव्य हे आसिम मुनीर यांनी उघडपणे केलेलं होतं, ज्यामध्ये टू नेशन थेरी असेल किंवा हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही अशा प्रकारचे उल्लेख असेल, त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीर ही कशा पद्धतीने पाकिस्तानची जगवार बहीण आहे हे त्यांनी अधोरेखित केलेलं होतं। ह्या संपूर्ण जो पहलगाम दहशतवादी हल्ला आहे हा याचं पूर्ण ज्याला याचं मास्टर माइंड म्हणून आपल्याला आसिम मुनीरकडे बघता येईल। पाकिस्तानात देखील मुनीरची प्रतिमा अय्याश जनरल अशीच आहे। इतकंच काय तर लष्करातही मुनीरच्या विरोधात संतापाची लाट आहे। भारत पाक मधल्या तणावामुळे मुनीरनं आपल्या परिवाराला अमेरिकेत पाठवलं। मुनीरला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्याच्या भ्रष्टाचाराची लंकाही जळून खाक होऊ शकते। दहशतवादी गटांशी अत्यंत क्लोज रिलेशन्स असणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धार्मिक कट्टरतावादाने प्रभावित असणारा हा एक पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे। हाच व्यक्ती पूर्वी ISIचा देखील चीफ होता आणि त्याच्या काळामध्येच काश्मीरसाठी एक ब्रिगेडियर लेव्हलचे अधिकारी देखील काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याच्या संदर्भामध्ये पाकिस्तानकडनं ISI मध्ये स्वतंत्र विंग तयार करून अपॉइंट करण्यात आलेले होते। तर मला असं वाटतं की हा केवळ भारतासाठी धोकादायक नाहीये, तर हा जगासाठी देखील आसिम मुनीर हा धोकादायक आहे। मुनीरनं भ्रष्टाचार करून अमेरिकेत मोठी माया जमवली आहे। आपल्या परिवाराला त्यानं अमेरिकेत पाठवून भारताच्या भीतीनं स्वतः लपून बसलाय। येत्या काळात मुनीरचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।